हॅलो फ्रेंड्स, खूप 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 सारं मनापासून स्वागत खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि बऱ्याच दिवसानंतर अशी डायरेक्टली मी तुमच्यासमोर आली आहे. खरं तर मलाही व्हिडिओ नाहीत, त्याच्यामुळे खूप मिस झाल्यासारखं वाटतं. आणि तुम्ही खूप मिस करताय मला. खूप कमेंट्स येतात की ताई आम्ही तुला खूप मिस करतो आहे, तू कमीत कमी एखादा व्हिडिओ तरी टाकत जा, किंवा तू केक बंद केले की काय, किंवा तुझं केकचं कसं चाललं आहे. आणि सगळे काळजीपोटी विचारतात. खरं तर मला खरंच खूप छान वाटतं की इतका छान ऑडियन्स मला आहे. तर जस्ट एक रिसेंटली व्हिडिओ अपलोड केला होता की 100 पुरणपोळी मी बनवली होती. ती कशासाठी बनवली, काय बनवली, ताई ती ऑर्डर होती का, होती तर ती कशी होती, तू कशी पुरणपोळी केली. किंवा बऱ्याच जणांच्या इतक्याही कमेंट्स आल्या की ताई तू इतकं काम का करतेस, इतकं करू नकोस, आत्ता काही नाही पण नंतर हातपाय नको नको म्हणतील. तर खरंच आहे ताई तुमचं, कारण इतकं छान काळजी घेताय माझी आणि इतकं छान मला सांगताय सुद्धा. तर हो, ती जी 100 पुरणपोळी आपण बनवली तर ती ऑर्डरच होती. आणि ती ऑर्डर होती बारसेच्या दिवशी, दिवाळीच्या अगोदर जी वसुबारस असते तेव्हा ती मला ऑर्डर होती. आणि जस्ट त्यांनी मला आदल्याच दिवशी विचारलं, म्हणजे आय थिंक शुक्रवारी की काय वसुबारस होती, आणि गुरुवारी त्यांनी मला विचारलं होतं की तुम्ही पुरणपोळी कराल का. तर मी अगोदर नाहीच म्हटलं, कारण सगळ्यांच्याच घरात दिवाळीची लगबग सुरू होती. थोडंफार फराळ होतं, त्यात मला केक दिवाळीच्या वेळेस प्रचंड केक लागायची मला शॉपलासुद्धा. आणि केक शॉप झाल्यापासून तर वेळच होत नाही, अगदी व्हिडिओलासुद्धा वेळ होत नाही. एडिट करून ठेवला, अपलोड केला तर पब्लिश करायलासुद्धा अगदी 8-8 दिवसात निघून जातात. आज करेन उद्या करेन, आज करेन उद्या करेन, होतच नाही. तर वसुबारसेच्या दिवशी त्यांना पुरणपोळी पाहिजे होती, 100 पुरणपोळी पाहिजे होती. त्यांचा गोठा आहे आणि गोठ्यात कदाचित 70 गायी आहेत. 70 गायींना 70 पुरणपोळी, आणि प्लस 10-15 लोक आहेत. त्यांच्यासाठी प्रत्येकी 2 पुरणपोळी, आणि शिवाय त्यांच्यासाठी सार, भात, भजी, कुरडई, पापड हे सगळं पाहिजे होतं. अशा पद्धतीची ऑर्डर होती. आता ही करायची कसं, मला फोन आला. तर म्हटलं नाही, मी नाही जमणार, पण मी कुणीतरी तुम्हाला बघून देते. तर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये हॉटेलचे वगैरे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, तर त्यांना विचारलं मी. तर ते बोलले चालेल, आम्हाला आदल्या दिवशी सांगा. पण जे ऑर्डर देणारे होते तर ते बोलले की आम्हाला हॉटेलचं नको आहे, आम्हाला घरगुती पाहिजे. आणि हॉटेल तर मग आम्हाला कुठेही मिळतील, पण आम्हाला घरगुती पाहिजे. आता करायचं काय. म्हटलं ठीक आहे चला. मग मी थोडा विचार केला. म्हटलं अर्ध्या तासात मी तुम्हाला फोन करून सांगते, कारण दुसऱ्याच दिवशी लगेच ऑर्डर होती. आणि त्यांचा मला अशा 3-4च्या दरम्यान फोन आला. म्हटलं अर्ध्या तासात मी सांगते, नाही तर मग तुम्ही तुमचं घ्या. तर कारण माझी साफसफाई चालली होती, की इकडे दिवाळी करत होते थोडी थोडी आणि सगळंच. तर मग मी त्यांचा मला फोन आला, तर म्हटलं ठीक आहे बघते मी. त्यानंतर थोड्या वेळात विचार केला. तर माझी एक फ्रेंड आलेली होती, आणि तिच्याच थ्रू जवळपास ती ऑर्डर होती असं म्हटलं तरी चालेल. पण तिला माहीत नव्हती. तिच्या मिस्टरांचा मला फोन आला की अशी अशी ऑर्डर आहे, घेशील का. तर नेमकं ती माझ्याकडे आलेली होती. तर तिला मी म्हटलं ठीक आहे, म्हटली तू घे, मी आहे, मी तुला हेल्प करायला येईल, काळजी करू नकोस. ॲक्च्युली तिलाही वेळ नसतो, पण तरीही तिने मला थोडं पुश केलं. म्हटलं ठीक आहे चला बघूयात. मग मी पुन्हा त्यांना फोन केला की हां ठीक आहे, घेईल मी ऑर्डर. आणि ती कशी पण हे ठरवलं नव्हतं. पण नंतर मग त्यांना म्हटलं मी विचार करते कशी पुरणपोळी द्यायची, काय द्यायचं, हे मी विचार करून सांगते. तर फोन ठेवल्याच्यानंतर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये हॉटेलवाले आहेत, त्यांना मी त्या ताईंना फोन केला. तर त्या ताईसुद्धा पुरणपोळीचं जेवण मिळतं त्यांच्याकडे. आमच्या इथे फेमस हॉटेल आहे दौलत हॉटेल म्हणून. त्यांना फोन केला. म्हटलं आपल्याकडं पुरणपोळी मिळेल का, आणि मिळेल तर ती कशी मिळेल, एक पुरणपोळी कितीला मिळेल. तर त्या कसं बोलल्या की पुरणपोळी सिंगल आमच्याकडे नाही आहे, पण आम्ही ताट देतो, त्यामध्ये सार, भात, कुरडई, भजी आणि आमरस असतो सीझनला, आणि इतर वेळी गुळवणी असतं. तर 100 रुपयाला ताट आम्ही देतो. म्हटलं ठीक आहे, 100 रुपयाला ताट ते देतात. मग आता मला कसं होतं 100 पुरणपोळी, मग मी त्यानुसार पुरणपोळीचा रेट काढला. म्हणजे एक 10-20 रुपयाचा भात पकडला, 20 रुपयाची आमटी, 20 रुपयाचं सार आमरस पकडला, आणि 20 रुपयाची भजी, कुरडई 10 रुपयाची पकडली. तर 30 रुपयापर्यंत पोळी, कारण चपातीच 10 रुपयाला आहे. तर पुरणपोळी कमीत कमी 25 ते 30 रुपयांना आपण द्यायला पाहिजे. मग ठीक आहे म्हटलं, 100 पुरणपोळींचे 3000 होतील, आणि प्लस सार, भात आणि हे बाकी होतं, 15-15 लोकांचं द्यायचं होतं. तर त्याचे साधारणतः एक 2-1 हजार रुपये होतील. समजा एक आयटम 500 रुपयाला पकडला मी, अगदी लमसम पकडलं,
फार काही करत बसले नाही. तर 2,000 ते, आणि आपल्याला मजुरी तर थोडीफार पाहिजेच, मग 1,500 मजुरी, असं मी 2,000 मजुरी असं म्हणत होते त्यांना. 7,500 म्हटलं त्यांना मी, तर त्यांनी मला 6,500ला फायनल केलं. आणि ती जी ऑर्डर होती पुरणपोळीची ती मी 6,500त कंप्लीट करून दिली. आणि तुम्हाला सांगते खरं तर खूप छान परवडलं मला त्यात. जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त पैसे म्हटलं तर प्रॉफिटमध्ये राहिलाच असेल. कारण अशी काही अपॉर्च्युनिटी आली की ती अजिबात सोडायची नाही. मी तरी सोडत नाही, कारण आपण कष्ट करतो आहे, मनापासून करतो आहे, आणि त्या कष्टाला नक्कीच फळ मिळतं. जे काम आपल्या हातात येईल ते करायचं, पण कुठलंही चुकीचं काम करायचं नाही. कष्टाने करायचं आहे, कष्टाने खायचं. आणि अजून एक तर टिफिनचं सुद्धा आता सध्या मी टिफिन सुरू केलेले वगैरे नाही आहेत, पण आमच्या शेजारी एक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, अगदी शेजारीच, म्हणजे माझ्या बाजूलाच आहे. तर त्यांनी मला विचारलं की मॅम तुम्ही टिफिन द्याल का, आणि ऑडिटर येतात ऑडिट करायला. तर ते आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी अगदी घरगुती जेवण पाहिजे. आणि त्याच्याच बाजूला आमचं हॉटेलसुद्धा आहे, म्हणजे आमचं नाही पण आमच्याकडे हॉटेलसुद्धा आहे अगदी शेजारीच, म्हणजे बाजूलाच. तर तिथे हॉटेलमधून ते घेऊ शकत होते, पण त्यांना घरगुती पाहिजे, अगदी कमी ऑइलचं पाहिजे, साधं जेवण पाहिजे, आणि खूप ऑइली नको आहे, एकदम कमी मिठाचं, कमी तिखट, कमी मसाल्याचं, आणि फुलके पाहिजेत त्यांना. तर अशा पद्धतीने त्यांना जेवण पाहिजे. तर तुम्ही द्याल का? तर मी म्हटलं, थोडा विचार केला, म्हटलं ठीक आहे. अगोदर त्यांना हो बोलली, पण नंतर म्हटलं आणि त्या टिफिनप्रमाणे पैसे देणार आहेत मला. तर अजून माझे सुरूच आहेत. पण आता हा टिफिन मी ठरवलाही नव्हता. नंतर असा विचार केला, जर 5-10 टिफिन झाले, 9-10 दिवस त्यांचं ऑडिट राहिलं, एक 8-10 टिफिन झाले, जरी त्यांनी मला 100 रुपये, 120 रुपये प्रमाणे पैसे दिले, तर 1,000-1,200 रुपये मी त्यामध्ये कमवेन. आणि त्यामध्ये जरी अर्धा माझा खर्च झाला तर 500-600 रुपये मला राहतील. आणि 500-600 रुपयासाठी मी एक 10 दिवस स्वतःला गुंतून का घेऊ, कारण कुठेच जायला होणार नाही, काय नाही. नंतर असं म्हटलं की त्यांना नाही म्हणून सांगते. मग आमच्या आहुंनाही मी बोलले की नाही, मी हा टिफिन नाही घेत, जाऊ द्या म्हटलं की ते त्यांचं बघतील, मी त्यांना नाही म्हणून सांगते. पण नंतर असं आहो बोलले की कशाला, दे, जाऊ दे, जेवण तर आहे, एखाद्याचा भूक मिटते आहे, एखाद्याला जेवण घालायचं आहे, जेवण द्यायचं आहे, तर खूप चांगली गोष्ट आहे, जाऊ दे, दे, नाही म्हणू नको. मग ते मला बोलल्याच्या नंतर मलाही थोडंसं त्राण आलं. म्हटलं चला मग ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी लगेच मॅमचा कॉल आला, हां उद्यापासून टिफिन द्यायचा आहे मॅडम. म्हटलं ठीक आहे. मग त्या दिवसापासून एक 8 दिवस झाले असतील, रोज टिफिन द्यायचा. सुक्की भाजी, पातळ भाजी, वरण भात, सॅलड द्यायचं, जमलं तर दही वगैरे द्यायचं, ताक द्यायचं, आणि त्यानंतर वरण भात असतोच, फुलके आहेत, चपाती आहे. आणि विशेष म्हणजे एकाऐवजी मॅडमने एक दिवस मला 5 डब्बे सांगितले, एक दिवस 7 सांगितले, कारण सुट्ट्या होत्या तरी ते काम करायला येतच होते. मग बाकी सगळ्या स्टाफचा मला डब्बे सांगितले. म्हणजे जवळजवळ 25 डब्बे त्यांचे होत आलेत आत्तापर्यंत. अजून एक 3-4 दिवस डब्बे आहेत. आणि जवळपास 30 डब्बे जरी झाले, त्यांनी मला कसा डब्बा देतील हे तुमच्याशी नक्की शेअर करेल. अजून मी ठरवलेलं नाही आहे, पण देतील व्यवस्थित. कारण एक त्या मॅडमच आहेत, ज्या मॅनेजर मॅडम आहेत, त्या एक लेडीजला समजून घेऊ शकते. त्यातून मला केक आहेत, मला वेळ तर नव्हता, पण तरी पण त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना घरगुती पाहिजे, जवळूनच पाहिजे, गरम गरम पाहिजे, म्हणून मी केलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला पैसे किती मिळत आहेत, त्यामध्ये खूप प्रॉफिट होतो आहे का, ह्याच्याही पेक्षा आपण जे करतो आहे ते समोरच्याला आवडतं आहे, त्यांनाही समाधान मिळतं आहे, आणि त्यांना आवडतं आहे म्हणून आपल्यालाही जे समाधान मिळतं ना, ते खूप मोठं आहे. ते कुठल्याही पैशात किंवा खूप पैसा देऊन ते विकत घेऊ शकणार नाही. तर या पद्धतीने मी पुरणपोळीही करून दिली. मागे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील तर पावभाजीसुद्धा मी 2 वेळा करून दिली. एकदा तर 100 लोकांची दिली असेल, त्याच्या अगोदर 50 लोकांची दिली होती. आणि आता मी 100 पुरणपोळीचा सुद्धा टास्क पूर्ण केला. आणि आता मी टिफिनसुद्धा देते. म्हणजे असं नाही की, आणि मला काहीही त्यामध्ये कमीपणा वाटत नाही की तुम्ही म्हणाल आता ही काही करायला लागली, तर असं नाही. कसं असतं, जे करतो ना तर ते कष्टाने करायचं, कोणतंही काम करायला मागे सरकायचं नाही. आपल्याला जे एम गाठायचं आहे तर ते कितीही कष्ट करून त्या एमपर्यंत जायची वेळ आली तरीही चालेल. कष्ट करायचे, फक्त चांगल्या मार्गाने पैसा कमवायचा आहे, वाईट कुठलंही काम करायचं नाही. आणि जे करतो आहे आपण ते चांगलंच करतो आहे.
तर या पद्धतीने काही कमेंट्स आल्या की ताई तू ही पुरणपोळी कशी दिली, काय दिली. तर मी 30 रुपयेप्रमाणे 3000 पुरणपोळ्यांचे पकडले, 2000 मी बाकीचं करून दिलं त्याचे पकडले आणि 2000 मजुरी, असे 7000 मी म्हणत होते. तर त्यांनी 6500 दिले. नंतर मी ऑर्डर नकोच म्हणत होते, कारण मला दिवाळीचं खूप लोड माझ्या मागे होता. म्हटलं एक दिवस माझा वायला गेला, कारण त्या दरम्यान कसं असतं, आपली साफसफाई एक ठरलेलं असतं. इतक्या दिवसात सफाई करायची, इतक्या दिवसात शॉपिंगला जायचं. शॉपिंग अक्षरशः माझं राहिलं, सगळं राहून गेलं होता. पण असो, आणि त्यामध्ये मला घरच्यांची तर पूर्ण साथ आहेच. पण पुरणपोळी माझे ज्या कामवाल्या मावशी आहेत त्या मला सगळी पुरणपोळी भाजू लागल्या. अगदी 100 पुरणपोळी त्या भाजू लागल्या. आणि पहाटे 4 वाजता उठून तो पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईलच. आणि माझी एक मैत्रीण आहे, तिने खरं तर खूप पुश केलं. पुरण वाटायला ती आली होती आणि पुन्हा भजी वगैरे करायलाही ती आली होती. मग थोडीशी दुसऱ्यांची हेल्प घेतल्याशिवाय आपण एकटं काहीच करू शकत नाही. पण तरीही खूप साऱ्या कष्टातून ती ऑर्डर कंप्लीट केली आणि जे 2 रुपये मिळाले त्यामध्ये मला चांगला बेनिफिटसुद्धा मिळाला आणि छान झाली ऑर्डरसुद्धा कंप्लीट. तर या पद्धतीने ती ऑर्डर केली ना. आता टिफिनची सुद्धा आहे. टिफिन अजून ठरवलेला नाही आहे, मी कसा टिफिन देईल किंवा ते मला कसे पैसे देतील हे मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. तर ह्या सगळ्याच्या नंतर एकच म्हणेल की आता सध्या केकच्या ऑर्डर्स कमी झालेल्या आहेत. तर या पद्धतीने अगदी छोटे इव्हेंट्स करतात लोक. एक 5-25 लोकांचा बड्डे करतात. तर आता हल्ली घरी करायला कुणीही धजत नाही. त्यामुळे शक्यतो अशा छोट्या ऑर्डर्स घेत राहा. आणि छोटा बड्डे असेल, मग त्या तिथे तुम्हाला काही पावभाजी असेल, कुणी मसाले भात बनवून नेतं, कुणी छोटा स्वयंपाक करतं, एक 25 लोकांचा स्वयंपाक, काही मग चपाती भाजी, वरम भात असेल, भाजी असेल, काही असो, तर याही ऑर्डर्स घेत चला. आणि कसं होतं, एकदा केलं की आपल्याला कॉन्फिडन्स येतो. हे बघा कसं असतं, म्हणतात ना आईच्या पोटात कुणीही शिकून येत नाही, पण बाहेर आल्याच्यानंतर आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. आणि खरं तर मला या जास्त गोष्टींचा, तुम्ही म्हणाल इतकं सारं, तर माझ्या माहेरी जॉईंट फॅमिली होती आणि आईकडे खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात स्वयंपाक केले जायचे. आणि मला लहानपणापासून खूप कुतूहल मी बघायचे आणि माझ्या आईलाही खूप सवय आहे अशा मोठ्या स्वयंपाकाच्या गोष्टींची. तर मी तिच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी खरंच घेऊन आलेली आहे आणि त्या मला आत्ता खरंच खूप कामी येत आहेत. तर असो, या पद्धतीने तुम्हाला सांगायचं होतं की कोणतीही अपॉर्च्युनिटी आलेली सोडू नका. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.